नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय म्हशीच्या कच्च्या दुधापासून खरवजाच्या वड्या। तर इथं मी हे अर्धा लिटर म्हशीचं कच्चं दूध आपण घेतलेलं आहे, खरवजाचं खरवज करतो आपण, त्याचं हे कच्चं दूध इथं घेतलेलं आहे। तर अर्धा लिटरचं प्रमाण आपण घेतलेलं आहे। तर इथं आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। सध्या आपण साखरेचं प्रमाण मी अजून सांगितलेलं नाही, जशी लागेल तशी आपण ज्या गोडीप्रमाणे साखर टाकूया। साधारण 1.5 वाटी तरी आपल्याला इथं साखर लागणार आहे। आपल्याला इथं एकदम घट्ट अशी साय आहे मी ठेवलेली, ती आपण 1 वाटी घेतलेली आहे छोटीशी भरून, म्हणजे 4 चमचे वेलची पावडर घेतली आपण इथं, थोडेसे इथं ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे। तर इथं आपलं पाण्याला चांगली वाफ आलेली आहे। प्रेशर कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आपण, आणि आता हे दूध मी गाळून वगैरे एकदम व्यवस्थित घेतलेलं आहे। आपण इथं कुकरचा डबा वापरलाय, त्याच्यामध्ये आपण आता ठेवून देऊया। अर्धा लिटरचं प्रमाण घेतलेलं आहे आपण। आता ह्याला आपण एक 2-3 शिट्ट्या करून देऊया। तर इथं आपण आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। कुकरचं झाकण आपण इथं काढून घेऊया। आपला चीक आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे। आता इथं बघू शकता तुम्ही, मस्त आपला चीक छान असा शिजलेला आहे। मस्त चीक आपला शिजून निघालेला आहे, आजपर्यंत छान शिजलाय। आता ह्याला आपण एक 5 मिनिटं असं थोडंसं थंड व्हायला ठेवूया। अशा प्रकारे हा चीक आपण छान असा घट्ट शिजून घेतलेला आहे। आता ह्याला आपण जरा थंड होईपर्यंत थांबूया, कारण मी आत्ताच कुकरमधनं काढलेला आहे, त्यामुळं हात भाजतायत इथं आपले खूप। आता इथं आपण हे जवळजवळ 10 मिनिटं आपण हा असाच ठेवला होता। आता चांगला आपला हा चीक आहे तो थंड झालेला आहे। आपण इकडे खिसणी घेतलेली आहे, बारीक बारीक तुकडा घेऊन आपण हे खिसून घेऊया। त्याने छान असा दाटसर असल्यामुळं पटकन असं हे छान खिसलं जाते खोबऱ्यासारखं। तर बघू शकता आपण, जो चीक आहे तो असा मस्त छान असा सुटसुटीत असा खिसून घेतलेला आहे। आता इथं आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे आणि किसलेला पण आहे आपण इथं मस्त। आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची, तर त्याआधी आपल्याला आता इथं हा चीक आहे तो एका वाटीमध्ये दाबून घ्यायचा आहे। तर इथं बघा आपण ही वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये हा चिकाचा जो किस बनवलाय तो आपण दाबून दाबून भरूया, म्हणजे आपल्याला अंदाज कळेल साखर किती घ्यायची ते। तर इथे अगदी दाबून अशी आपण ही वाटी भरलेली आहे फुल वरपर्यंत। तर एवढा आपला हा किस तयार झालेला आहे चिकाचा। जाड कढई मी इथे वापरलेली आहे, मस्त अशी कढई आपली ही तापलेलीच आहे। आता ह्यामध्ये टाकू आपण हा व्यवस्थित असं हाताने थोडंसं त्याला खोलून घेऊया। गॅस एकदम बारीक ठेवलाय मी। एक 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला इथं असं कढईमध्ये परतून घेऊया। एक 2 मिनिटं इथं परतून घेतल्यानंतर लगेच आता आपल्याला याच्यात साखर टाकायची। तर इथं बघा तुम्ही, पहिल्यांदा आपण 1 वाटी साखर टाकली, त्याच वाटीच्या मापाने आपण इथं अजून अर्धा वाटी टाकली साखरेची। व्यवस्थित त्याला साखर चांगली आपल्याला विरघळेपर्यंत असं जरा हळूहळू असं हलवून घ्यायचे। आणि जी साय घेतलेली आपण ती, त्यानंतर मी यात टाकते वेलची पावडर, गॅस थोडा मोठा ठेवूया आता आपण इथं। त्यातलं पूर्ण साखरेचं पाणी इथे आटेपर्यंत आपल्याला हा चिकाचा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे।
साखरेचं पूर्ण आपल्या आता पाणी झालेलं आहे. गॅस एकदम मोठा ठेवलेला आहे आपण. इथं बघू शकता यातलं जे साखरेचं पाणी आहे ते आपलं आता पूर्ण आटायला लागलेलं आहे. तरी अजून त्याला 1-5 मिनिटं लागतील. पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला हे असं आटवून घ्यायचे. इथं बघू शकता आपलं जे साखरेचं पाणी आहे ते पूर्ण आता आटून गेलेलं आहे. त्याला चांगलं आपल्याला जरा थोडा चिकटपणा येईपर्यंत आपण परतून घेणार आहे. आता यात टाकू आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स. तर आपल्या इथं आता साखरेचं पाणी व्यवस्थित ह्यात सेट होईपर्यंत आपण इकडे ताट घेतलेले आहे. आता ह्या ताटाला आपण इथं थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे आपल्या वड्या येतात पटकन निघल्या जातील. तर बघू शकता पूर्ण आता पाणी येते आपलं आटून गेलेलं आहे. एकदम असा घट्ट व्हायला लागलेला आहे. आता थोडं थोडा आवाज येते. तरी पण आता 1 मिनिट आपण असंच ठेवूया गॅसवर. गॅस एकदम बारीक ठेवलाय आणि एकसारखा इथं आपण हलवतोय, नाही तर करपण्याची शक्यता असते. आपल्या इथं कढईला लागायला लागला की समजायचं आपलं वड्यांचं मिश्रण येते चांगलं तयार झालेलं आहे. आता हे पूर्ण झालेलं आहे. आपण गॅस बंद करून टाकूया. इकडे मी ताट घेतलेलं आहे, त्याला आपण इथं तूप लावले, त्याच्यामध्ये आता टाकून घेते. पूर्ण याला आपण इथं असं दाबून घेऊया. वरून टाकू आपण थोडेसे पुन्हा एकदा ड्रायफ्रुट्स. आणि पुन्हा याला थोडंसं आपण दाबून घेऊया. अशा प्रकारे आपली ही छान अशी बर्फी आता तयार झाली. तर ह्याला एक आपण 10 मिनिटं असंच ठेवूया, म्हणजे गार होईपर्यंत, म्हणजे ह्याच्या आपल्याला व्यवस्थित अशा वड्या पाडता येतील. हे वड्यांचं जे सारण टाकलं होतं आपण ते छान असं मस्त कुरकुरीत आणि छान झालेलं आहे. गार झाल्यावर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्हाला वाटतं त्या आकाराच्या तुम्ही इथं वड्या पाडू शकता. तर इथं बघू शकता खरवसाची वडी आपली किती सुंदर झालेली आहे. अशा प्रकारे छान आपण वड्या पाडून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त खरवसाची कच्च्या दुधापासून आपण ह्या मस्त वड्या तयार केलेल्या आहेत. खूप छान झाल्यात. शक्यतो सहसारित्या हे दूध आपल्याला पटकन मिळलं जात नाही, पण एखाद्या गोठ्यावर किंवा डेअरीमध्ये तुम्हाला हे सहज मिळू शकतं. त्याच्यापासून आपण या छान अशा एकदम खुसखुशीत अशा वड्या तयार केल्यात. बघू शकता, तुम्हाला एक मोडून दाखवते. मस्त आपल्या ह्या छान अशा खुसखुशीत आणि कलाकंदच्या मस्त कलाकंद ज्याप्रमाणे लागतात त्याप्रमाणे ह्या चवीला लागतात. आणि खूप सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाहीये. व्यवस्थित साखरेचं प्रमाण वगैरे पडलं. अर्धा किलो दुधाला मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे. छान असं न चुकता ही रेसिपी झालेली आहे. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. अरे ते ना